महाराज क्रिकेट क्लब सटाणा यांच्या आयोजित जन यांच्या मार्फतून भेटेला आलेली स्पर्धा मित्रांनो DR हॉटेलीचे संचालक आदरणीय श्री बाळाभाऊ सोनवणे तसेच बबलू भाऊ सोनवणे ॲडव्होकेट निलेश भाऊ डांगरे तसेच मित्रांनो तात्या भाऊ सोनवणे बापू भाऊ शिरसाट यांच्या माध्यमामधून मित्रांनो आपल्याला भेटीला आलेली ही स्पर्धा देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाणा नक्कीच सगळ्यांचं ह्या ठिकाणी अभिनंदन करतो. सुबोध दादा कुमार असतील, बापू काका असतील, आमचे शिरसाट काका. नक्कीच मित्रांनो हे बघा मित्रांनो भरपूर मोठे चाहते मोठे ह्या ठिकाणी जमलेले आणि ह्या ठिकाणी स्पर्धा भेटीला आणलेली आमच्या मोठ्या हस्ती माणसांनी मित्रांनो बाळाभाऊ असतील असे मोठे लोक ह्या ठिकाणी हातभार लावून हे मित्रांनो देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब स्पर्धा आपल्या भेटीला आणलेली मोठ्या हस्तींनी नक्कीच सगळ्यांचं ह्या ठिकाणी मित्रांनो अभिनंदन करतो. देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाणा आमदार शीर्षक 2025 स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाची पहिली लढत DR11 वर्सेस फायटर 11 अशी लढत. शाहरुख षटक क्रमांक पहिला घेऊन येतील. शाहरुखचा सामना करतील बंटे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाचा चेंडू क्रमांक पहिला फेकतील शाहरुख. फलंदाजी करतील बंटू. जांटी दादा या ठिकाणी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाची पहिली लढत DR11 वर्सेस फायटर 11. षटक क्रमांक पहिलं सोपवलंय फायटर संघाने शाहरुख यांच्याकडे. आणि बघू या ठिकाणी अगदी बॅटीने कडा घेतला. बॉल क्रमांक पहिल्याच विकेट क्रमांक पहिला पथन. अगदी ह्या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो खराब सुरुवात म्हणावी लागेल तुमचे स्पर्धी. नक्कीच या ठिकाणी नव फलंदाज दाखल झालाय प्रदीप दादा. नक्कीच मित्रांनो प्रदीप फाऊला बघितलं तर मित्रांनो आमच्या चेनकापूरची आठवण आली. पहिल्यांदा आमची त्या ठिकाणी अगदी धरणा शेजारी ओळख झाली असे आमचे प्रदीप दादा ह्या ठिकाणी फलंदाजी साठी अगदी विकेट क्रमांक पहिल्याच पथन RD11 संघाला. आणि ह्या ठिकाणी अगदी शरीराला वेधून घेणारा बॉल डॉट बॉल असेल या ठिकाणी. नक्कीच मित्रांनो षटक क्रमांक पहिलाच हाताळताना या ठिकाणी शाहरुख फायटर संघाकडनं. आणि बघू या ठिकाणी अगदी मेड ऑनच्या दिशेला फटका सजवलेला सीमापार चौकार. या चौकारच्या सायाने तुम्ही नक्कीच या ठिकाणी प्रदीप खाता फुललाय तुमच्या संघाचा.
बघितलं तर मित्रांनो उत्कृष्ट फलंदाजीमध्ये बाहेर आहेत प्रदीप भाऊ. बघायला गेलं तर मित्रांनो अगदी जवळून खेळ बघितलेला त्यांचा चेनकापूर ग्राउंडवर असेल वाघांबा ग्राउंडवर असेल. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी कव्हर पॉइंटच्या दिशेने मारलेला पुन्हा जाईल बॉल पुढी मळीत चुंडा हरी चौकारच्या रुपयाने लाजवाब. अगदी जागा बनवली बॉलला दिशा दाखवली अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. आणि आमचे मित्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करत आहेत कनाचीची शान. आमच्या कळवण तालुक्याचे कनाचीची शान जय गायकवाड. लगेच बघायला गेलं तर मित्रांनो स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाची पहिलीच लढत. आणि फाईन लेग एरियामध्ये चेंडूला उचलतील फेकतील एसटी रक्षकाच्या दिशेनं. तोपर्यंत नक्कीच एक सिंगल रन प्राप्त केलंय. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले 9. समीकरण आहे तुमचं एक बाद 9 ह्या अंकावरती. बघायला गेलं तर मित्रांनो आज दिवस गोड उगवलेला छत्रपती शिवाजी महाराजांची मित्रांनो 395वी जयंती निमित्त मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला थोडं उशीर झाला. आयोजकांना माफी असावी. नक्कीच मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना विसरायचं कसं मित्रांनो अख्ख्या राज्यात नाही तर देशात नाही तर अख्ख्या जगामध्ये मोठ्या आनंदाने साजरी केलेली शिव जयंती मित्रांनो 395वी जयंती अगदी आनंदाने पार पाडून आपण ह्या ठिकाणी खेळतात. टप्प्याचा चेंडू जागा बनवले आणि पॉइंट एरियामध्ये या चौकाच्या सायानं धावसंख्या बोर्डावर जाईल. तुमचे समीकरण आहे एक बाद 13 या अंकावरती. करावा लागेल तुम्हाला बॉलावर आक्रमण करावं लागेल. बॉलावर तुटून पडावा लागेल. कारण मित्रांनो बलाढ्य संघ आहे तुमच्या समोर. फायटर 11 जबरदस्त संघ आहे मित्रांनो. नक्कीच मित्रांनो बघायला गेलं तर ह्या ठिकाणी हो उत्कृष्ट क्षेत्र रक्षण होता मित्रांनो. आपला टायमिंग 9:30चा. परंतु मित्रांनो वारंवार फडेल आज शिवाजी महाराजांची मित्रांनो 395वी जयंती निमित्त राज्यात जगात मोठ्या उत्सवाने साजरी झालेली. आदरणीय ॲडव्होकेट मोरे साहेब यांचं आमच्या ग्राउंड मध्ये आगमन झालंय. नक्कीच साहेब तुमचं अभिनंदन आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं. फलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कावरती मशिंद्रच्या नावानं चांद भलं. षटक क्रमांक दुसरा हाताळताना टप्प्याचा चेंडू आणि अगदी लक्षाच्या दिशेने बॉल चाललाय सीमा पार चौकारच्या रूपानं. आक्रमण करावा लागेल तुम्हाला. कारण मित्रांनो मी वारंवार म्हणेल फायटर 11 संघ खतरनाक फलंदाजी आहे त्यांच्यामध्ये मित्रांनो. अगदी जवळून बघितलेलं तेजस वाघ असतील आमचे जय गायकवाड असतील खतरनाक फलंदाजी मध्ये माहेर आहेत मित्रांनो. सामना करतील. व्याफुटला टच केलेला चेंडू आणि नक्कीच ह्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी डॉट बॉल जाईल.
षटक क्रमांक दुसरा हाताळताना आमचे मित्र तेजस वाघ सामना करतील महेंद्र. गोड वातावरण, आनंदमय वातावरण. मरण्याच्या नादात गोलंदाजी मार्कावरती अगदी तेज गतीने चालू आहे मित्रांनो. तेजस वाघ या ठिकाणी पिंपलशे नक्कीच तेजस भाऊ नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो टप्प्याचा चेंडू होता आणि रन घेण्याचा प्रयत्न, परंतु नाही. या ठिकाणून गेले असते तर मित्रांनो अतिघाई संकटात नाही या दिशेला जावं लागलं असतं तुम्हाला. षटक क्रमांक दुसऱ्याच खेळ संपू धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल तुमचे. समीकरण आहे 1 बाद 20 अंकावरती. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो ज्यावेळी सटाण्यामध्ये प्रवास केला, अगदी सटाण्यामध्ये आल्यानंतर मित्रांनो मोठ्या उत्सवाने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची मोठ्या आनंदात मित्रांनो शिवजयंती 395 साजरी करत होते मित्रांनो. म्हणून आपल्याला टाइम झालं, उशीर झालं, म्हणून लेट या ठिकाणी खेळ सुरू केला. नक्कीच मित्रांनो आयोजकांना नक्कीच सांभाळून घ्यायचा आहे आजचा दिवस मित्रांनो. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्कावरती. प्रदीप दादाच्या डावानं चांद भलं आणि थडमेंच्या दिशेला क्षेत्ररक्षक जय गायकवाड आमचे कनाशी शिष्यान. नक्कीच मित्रांनो षटक क्रमांक तिसरा हाताळताना शाहरुख आधी वेडॉन टॉपच्या दिशेला उचलला, चेंडूला फेकलं, परंतु मित्रांनो अतिघाई संकटात नाही तुम्ही बालबाज बचावले. या ठिकाणी अगदी हिट राहिला असतं टंपावरती तर तुम्हाला माघारी पडतावा लागला असतं, तंबूच्या आश्रयाला यावा लागला असतं. परंतु मित्रांनो अगदी तुमचा दिवस आज गोड उगवलेला मच्छिंद्र भाऊंचा मी वारंवार म्हणत असतो मित्रांनो. समालोचक करत असताना प्रत्येकाचा एक दिवस उगवून येतो. टप्प्याचा चेंडू आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. आधी लेगसाईडच्या दिशेने फटका सजवलेला, परंतु मित्रांनो बघायला गेलं तर ह्या ठिकाणी आनंदमय वातावरण चारी दिशेला बघितलं तर मित्रांनो झेंडे फडकताना या गावाचं नाव आहे सडान. गोड वातावरण, गोड आयोजक आमचे. हलक्या हाताने टाकलेला चेंडू आणि लाजवाब लाजवाब अगदी तुम्हाला तंबूच्या आश्रयाला परतावा लागेल. उत्कृष्ट थ्रो नक्कीच मित्रांनो आपल्या स्वतःवर आत्मविश्वास असला ना, फक्त स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे, या जगातली कोणची ताकद आपल्या यशापासून रोखू शकणार नाही. हीच काहीतरी शेण आपल्याला समोर दिसलं. मी मारेल आणि मी तो टंपावर बॉल घालेल आणि मी टंप आउट करेलच, मी रन आउट करेलच या अंगणून संघाने स्वतःवर आत्मविश्वास ठेवला आणि थ्रो केला अगदी टंपावरती. यानु संघाने अगदी तंबूच्या आश्रयाला विकेट क्रमांक दुसऱ्याचं पतन. अगदी मोठी विकेट तुम्ही पाडली प्रदीप भाऊ, अगदी ऑलराऊंडर मित्रांनो त्यांची जागा भरण्यासाठी गेलेले आहेत. राहुल भाऊ वाघ बघायला गेलं तर मित्रांनो
फलंदाजी करतील महेंद्र. अगदी लेगच्या दिशेने अगदी 2 रनावर संतोष मारावा लागेल तुम्हाला. या 2 रनाने नक्कीच तुमची मित्रांनो टप्प्याचा चेंडू होता परंतु चेंडू आणि वेटीचा कुठलाही संपर्क नाही. आणि षटक क्रमांक 3 खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे तुमचं समीकरण 2 बाद 26 अंकावरती. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती. आणि बघू मित्रांनो या ठिकाणी बघायला गेलं तर देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाणा यांच्या माध्यमामधून भेटीला आलेली स्पर्धा मित्रांनो विसरायचं कसं या माणसांना. षटक क्रमांक 4 घेऊन आलेत चेंडे. सामना करतील राहुल भाऊ वाघ. या ठिकाणी डीआर संघाकडनं फलंदाजी करण्यासाठी बाहेर. डीआर संघाकडनं राहुल भाऊ वाघ. अगदी शरीराला वेध घेणारा चेंडू ह्या ठिकाणी नक्की डॉट बॉल जाईल. षटक क्रमांक 4 चौथ्याचा पहिला चेंडू कुठलाही रन नाही या ठिकाणी. नक्कीच बघायला गेलं तर दुबलाडे संघ आहे तुमच्या समोर फायटर 11 अगदी अवशाच्या दिशेने. आणि नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो एकच रनावर संतोष मारावा लागेल. सिंगल रन प्राप्त करून राहुल भाऊ वाघ यांनी स्ट्राईक दिले मच्छिंद्र भाऊ यांना. मच्छिंद्र आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. राहुल भाऊ वाघ आणि राहुल भाऊ वाघ यांनी जर लगातार 3 षटकार मारले तर आणि नक्कीच आमच्या थर्ड अंपायर कर निर्णय आलोय. रिव्ह्यूच नो बॉल आहे का नाही या अनुषंगाने आणि नो बॉल. रॉयल फौजी अकॅडमी यांच्याकडून आणि तिसऱ्या अंपायरचा निर्णय आले मित्रांनो नो बॉल.
चुकीचं नाही राहणार काही टेन्शन नका. तो strike वरती हो. आणि अगदी नो बॉलावरती फटका सजवलेला महेश मच्छिंद्र यांनी, परंतु मित्रांनो या ठिकाणी कॅच घेऊन तुमचा काही फायदा नाही. हो आणि नक्कीच राहुल भाऊ वाघ, राहुल भाऊ वाघ यांनी जर लगातार 3 षटकार मारले तर रॉयल फौजी अकॅडमी यांच्यातर्फे 1,001 रुपयाचं पारितोषिक राहील. आणि प्रदीप भाऊ कडनं देखील 500 रुपये राहतील. राहुल भाऊ 2-3 दिवस कामाला जायची गरज नाही, षटकार मारा फक्त. या तुमच्या षटकारामुळे आउट झाले बरं का, कारण त्यांना माहित होतं या ठिकाणी नक्कीच मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे, एक विनोद पण करावा लागतो. विनोद केल्याशिवाय ती म्हणाय सिंगल कोणी देत नाही. या अनुषंगाने अगदी बॅटीचा कडा खेळ अगदी तुम्हाला माघारी यावा लागेल तंबूच्या आश्रयाला. या अनुषंगाने मित्रांनो बघायला गेले तर देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब या माध्यमामधून भेटेला आलेली स्पर्धेचा दुसरा दिवस. नक्कीच मित्रांनो स्पर्धेचे आयोजक बघायला गेले तर मित्रांनो बाळाभाऊ सोनवणे, निलेश भाऊ डांगरे, बबलू दादा सोनवणे, यशवंतराव पाटील, बापू भाऊ शिरसाट, विकी भाऊ पवार, अतुल भाऊ तात्या सोनवणे, जंटू भाऊ भांबरे, शरद भाऊ निकम, मनोज भाऊ जाधव, प्रदीप भाऊ निकम, जमीर भाऊ अनसुरे, सुबोध भाऊ कुवर यांच्या आयोजकांच्या माध्यमामधून भेटेला आलेली स्पर्धा मित्रांनो देव मामलेदार यशवंतराव महाराज हॅलो 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 नक्कीच मित्रांनो देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब यांच्या भेटीतून आलेली स्पर्धा आपल्या भेटीला स्पर्धेचा दुसरा दिवस उगवलेला बलाढ्य संघामध्ये लढत आपल्या बघायला गेलं तर मित्रांनो DR11 वर्सेस फायटराची रंगत या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो. किती ओव्हर किती रन मारा रन किती आहे टोटल 32 रन किती बरोबर 32 उरी 4 ओव्हर 32 षटक क्रमांक 4 चा खेळ संपूर्ण धावसंख्या बोर्डावर जाईल तुमचे DR संघाची 32 अंकावरती. षटक क्रमांक 5 हाताळताना तेजस सामना करतील मच्छिंद्र. मेडॉफच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात, चेंडूला उचलतील फेकतील बॉलरच्या दिशेने तोपर्यंत सिंगल रन प्राप्त केलंय. या सिंगल रनाच्या सायाने धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची 33 अंकावरती. आक्रमण करायचं आहे तुम्हाला, बॉलावर तुटून पडायचं आहे. तर मित्रांनो षटक क्रमांक 5 हाताळत आहेत तुमचे रन कमी आहेत, रन आहेत 33. नक्कीच या ठिकाणी बघायला गेलो तर मित्रांनो DR संघाकडनं फलंदाजी करतील विश्वास, तेजचंदचा सामना करतील विश्वास. अगदी विश्वास फरू फटकार मारायचा आहे. टप्प्याचा चेंडू होता परंतु तुम्हाला अंदाज घेता नाही आला. या अनुषंगाने बघू या ठिकाणी दुसरा रन घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा रन देखील तुमच्या खात्यामध्ये जाईल. या 2-2 रनाच्या सायाने धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची. समीकरण आहे 3 बाद.
35 या अंकावरती. विश्वास फलंदाजीसाठी तयार. झेंडे फडकताना गोडाचं ठिकाण. अध्यक्षाच्या दिशेने 2-2 क्षेत्ररक्षक पळता धावता तोपर्यंत 2 रन तर निश्चितच पूर्ण केले आणि 3ऱ्या रनाची माग आहे आणि 3रा देखील रन निश्चितच पूर्ण असेल. या 3-3 रनाच्या साह्याने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल. तुमचे समीकरण आहे 3 बाद 38 अंकावरती. तुम्हाला आक्रमण करायचं आहे. बॉलावर तुटून पडायचं आहे. आमच्या स्पर्धेला उत्कृष्ट असं साऊंड सिस्टम त्यांनी दिलं. त्यांचं ह्या ठिकाणी आगमन झालंय. बाळाभाऊ प्रशांत भाऊ सोनवणे यांचं आगमन झालंय. नक्कीच अभिनंदन असेल दादा तुमचं आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं. नक्कीच अशा माणसांचं मित्रांनो. टप्प्याचा चेंडू फाईन लेग एरियामध्ये चेंडू चाललाय उचललाय आणि बघू या ठिकाणी यष्टी रक्षकाच्या दिशेनं सिंगल रन प्राप्त करून विश्वास यांना. षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 5 खेळ संपलाय मित्रांनो. रन कमी आहेत तुमच्या खात्यामध्ये. समीकरण आहे तुमचं 3 बाद 43 अंकावरती. आक्रमण करायचं आहे. बॉलावर तुटून पडायचं आहे तुम्हाला. कारण ह्या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो 8 उरीचे सामना रंगतय. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाची पहिलीच लढत. अगदी हॅलो आणि ह्या ठिकाणी हॅलो अगदी 2 रनावर संतोष बारावं लागेल तुम्हाला. या 2-2 रनाच्या साह्याने धावसंख्या बोर्डावर जाईल. तुमचे समीकरण आहे 3 बाद 45 अंकावरती. DR 11 आणि अगदी बॉलाला दिशा दिलेली परंतु क्षेत्ररक्षक 2-2 बॉलाच्या मागे धावता पळता उचलला आणि यष्टी रक्षकाच्या दिशेनं तोपर्यंत निश्चितच 2 रन. या 2-2 रनाच्या साह्यानं धावसंख्या बोर्डावर जाईल. तुमचे समीकरण आहे 3 बाद 47 अंकावरती. तुम्हाला आक्रमण करावा लागेल मित्रांनो. बॉलावर तुटून पडावा लागेल. हवाई हल्ला दाखवावा लागेल बॉलाला. बॅकफुटला टच केलेला चेंडू सिंगल रन प्राप्त करून विश्वास यांना स्ट्राईक दिली. विश्वास या ठिकाणी अगदी मित्रांनो नाव आहे विश्वास आहे. तुमच्यावर फटका सजवायचा आहे. आणि बघू ह्या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला उचललं फेकलं बॉलरच्या दिशेने तोपर्यंत निश्चितच 1 रन जाईल खात्यात DR संघाच्या. नक्की DR 11 सटाणा वर्सेस फायटर 11 अशी लढत या ठिकाणी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाची बलाढ्या संघामध्ये. दोन्ही फलंदाज सजवेल गोलंदाजी मार्कावरती. टप्प्याचा चेंडू होता. अंदाज घेता नाही आलं. गॅपी मध्ये मारण्याचा प्रयत्न परंतु मित्रांनो चेंडू आणि बेटीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. अनुषंगाने डॉट बॉल जाईल. टप्प्याचा चेंडू या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न बॉल अंशाईच्या दिशेने
एकच रन. षटक क्रमांक 6चा खेळ संपून धावसंख्या बोर्डावर आहे तुमचं समीकरण 3 या अंकावरती 52. षटक क्रमांक 6 खेळ संपून षटक क्रमांक 7 घेऊन आलेत आमचे मित्र. आणि नक्कीच बॅटेने कडा घेतला वाटतं आणि या ठिकाणी अगदी अंपायरने आऊट करार दिलंय. परंतु नक्कीच मित्रांनो विकेट क्रमांक 4चं पतन तुम्हाला चांगलं खेळावा लागेल. तुमचं रन कमी आहेत वारंवार मित्रांनो मी बोलत असतो. तुमच्या समोर बलाढ्य संघ आहे फायटर 11. नक्कीच मित्रांनो अगदी आमच्या भागामध्ये जे जे खेळाडू खेळता त्यांना सगळ्यांना ओळखतो कारण मित्रांनो मी भरपूर ठिकाणी समालोचक करण्यासाठी असतो. यांना 6-7 वर्षापासून काही फलंदाजांना ओळखतो मित्रांनो. षटक क्रमांक 7 घेऊन आलेत आमचे मित्र आमच्या गावात शेजारचे जय गायकवाड कनाशीची शान. अगदी शेणकापूर धरणा शेजारी वसलेलं गावाचं नाव आहे कनाची. आमच्या भाऊचं नाव आहे जय गायकवाड. असे षटक क्रमांक 7 हातात आणि ह्या ठिकाणी आणि या ठिकाणी 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूला उचललं फेकलं बॉलरच्या दिशेने तोपर्यंत निश्चितच 2 रन निश्चित असतील. या 2 रनाच्या अनुषंगाने धावसंख्या बोर्डावर जाईल. तुमची समीकरण आहे 4 बाद 53 या अंकावरती. अगदी लालेपाप चेंडू बॅट फिरकावली परंतु बॉलाचा आणि बॅटीचं संतुलन व्यवस्थित झाला नाही आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने अति घाई संकटात नेई तुम्हाला माघारी यावा लागेल आणि नो बॉल. पण परंतु मित्रांनो नो बॉल जरी असेल पण रन आउट नियमानुसार असतो जे सगळ्या फलंदाजांना माहित आहे. नक्कीच या ठिकाणी कॅच झाले असते तर नक्कीच मित्रांनो मोठा जीवदान राहिला असता. आणि नक्कीच नो बॉल याचा इशारा आमच्या अंपायरने आमच्या थर अंपायर कर दिलेला. नो बॉल. नक्कीच
आम्हाला जावा लागेल पंचांच्या इशारावरती. आणि बॅटर मैदानामध्ये दाखल संदीप पवार. अगदी लालीपाप चेंडू होता परंतु तुम्हाला अगदी अंदाज घेता आला नाही. मिड विकेटच्या एरियाने चेंडूला उचलतील फेकते यष्टी रक्षकाच्या दिशेनं तुम्हाला वैयक्तिक तुमचा खाता खोलावा लागेल. एक रन जाईल तुमच्या संघाच्या खात्यात. दोन दोन. आणि बघा ह्या अगदी 30 गतीने गोलंदाजी मार्कावर करत आहेत तेच गायकवाड जय गायकवाड. नक्कीच मित्रांनो अगदी खतरनाक फलंदाजी मध्ये माहेर, गोलंदाजी मध्ये माहेर. मित्रांनो अगदी जवळून बघितलं ह्या माणसाला. आमच्या गावाजवळचे मित्र उत्कृष्ट ह्या ठिकाणी दोन्ही बलाढ्य संघाचे सामना करतील. मशिंद्र पॉइंट एरियामध्ये चेंडूला उचलला फेकला यष्टी रक्षकाच्या दिशेनं. आणि बघू रन घेण्याचा प्रयत्न घेऊ का नको या संघाने. पुन्हा थर्ड अंपायर इहू राहील मित्रांनो. नक्कीच आमच्या तिसरे अंपायर कर निर्णय दिलाय. नक्कीच या स्पर्धेला उत्कृष्ट आमच्या पंच म्हणून लाभलेले अंपायर के म्हणून लाभले आमचे चेतन भाऊ बाळा भाऊ. नक्कीच अभिनंदन असेल तुमचं. आणि नक्कीच थर्ड अंपायर यांचा इशारा येतो आमच्यापर्यंत नॉट आउट. षटक क्रमांक 7चा खेळ संपूर्ण धावसंख्या बुरडावर आहे तुमचं समीकरण 5 बाद 57 अंकावरती. षटक क्रमांक 8 प्रगती पथावरती आहे मित्रांनो. तुम्हाला तर नक्की शिल्लक बॉल फक्त 6 आहेत तुमच्या समोर. बॉलर नेम हॅलो. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी बघायला गेलं तर आनंदमय वातावरण आहे. देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाणा यांच्या वतीनं भेटीला आलेली स्पर्धा मित्रांनो. या माणसांना विसरायचं कसं. नक्कीच मित्रांनो कालपासून आमच्या आयोजकांना म्हणतोय का दादा तुमचं नाव द्या. आणि नक्कीच मित्रांनो या ठिकाणी ही स्पर्धा आपल्याला भेटीला आणून दिलेली नक्की त्यांचं तर कौतुक करावंच लागेल. नक्की षटक क्रमांक 8 शेवटचं षटक असेल तुमच्या समोर. DR11 सटाणा. नक्कीच मित्रांनो बघायला गेलं तर अगदी गुढ स्वभावाचा माणूस. पंचांचा निर्णय व्हाईट. अतिरिक्त रन येईल तुमच्या खात्यात. सहा चेंडू शिल्लक आहेत तुमच्या खात्यात. रन आहेत तुमच्या 58. DR11 सटाणा. आणि बॉलावर हिट आणि बघू या ठिकाणी बॉल खूप
हा षटकार नक्कीच मित्रांनो गरज होती त्या फटक्याची, गरज होती या रनाची. नक्कीच या षटकाच्या छायानं धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची. समीकरण 5 बाद 64 या अंकावरती. बघायला गेलं तर मित्रांनो 5 चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे. या 5 चेंडूवरती तुम्हाला आक्रमण करावं लागेल, बॉलावर तुटून पडावा लागेल. परंतु मित्रांनो बघायला गेलं तर मित्रांनो रन आहेत तुमचे 64. बॉल आहे शिल्लक तुम्हाला रन बनवण्यासाठी 5. षटक क्रमांक आहे शेवटचं. आकडा आहे 8वा. म्हणजे मित्रांनो 8वं षटक म्हणजे लास्ट षटक तुमच्या समोर उभा आहे. षटक क्रमांक 8व्याचा बॉल क्रमांक पहिला खेळलाय, बॉलाला पटवलं सीमापार षटकारच्या रूपानं. अगदी 5 चेंडू शिल्लक आहे तुमच्या समोर. नक्कीच लगातार 2 बॉलावर आक्रमण चढवलं, बॉलाला पटवलं हैवाय हल्ला षटकारच्या रूपेने. लगातार 2 षटकार. पुन्हा आक्रमण केलं आणि गरज होती तुम्हाला या फटक्याची, तो फटका आलाय तुमच्या खात्यामध्ये. ते लगातार 3 षटकार लाजवाब. आणि नक्कीच मित्रांनो या 3 षटकार मागे निलेश भाऊ यांच्याकडनं 101 रुपये आलेत मित्रांनो. निलेश भाऊ डांगरे यांच्याकडनं नक्कीच 101 रुपये आलेत मित्रांनो. आणि लगातार 3 षटकार मारल्यानंतर महेश देवरे यांच्याकडनं देखील मित्रांनो 501 रुपये आलेत मित्रांनो. नक्कीच अभिनंदन असेच महेश दादा तुमचं देखील. आणि बघू ह्या ठिकाणी लाजवाब शिरले भाऊ. आणि आणखी 2 जर लगातार मारले पंकज बाबा ततार यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक राहील. दादा मार तू बी घे बाकी लाजवाब. नक्कीच मित्रांनो ह्या 4 षटकाच्या सायानं मशिंद्रा अगदी 50च्या कडेला 50च्या उंबरट्यावर आहेत. अगदी 3 रनापासून वंचित आहेत 47 रनावर. आणि नक्कीच मित्रांनो या ठिकाणी अगदी गुड माणसाचं आगमन झालंय. नारायण भाऊ सवरपाड्याची शान, आमचे मित्र, गुड स्वभावाचा माणूस, आमची डांग सौदाना प्रीमियर लीगला फिट झालेले. आणि बघू ह्या ठिकाणी 2-2 फिल्टर धावता पळता बघू ह्या ठिकाणी नक्कीच बॉलला उचलतील फेकतील. नक्कीच 2 रन तर पूर्ण. 3ऱ्या रनाची माग आहे आणि 3रा रन देखील पूर्ण. आणि नक्कीच 50 झालेले आहे. टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. अशा टायमाला शेवटच्या षटकाला शेवटचा षटक तुम्हाला माहिती षटक म्हणजे कुथवा कुथवी हाणाहाणी मारामारीचा असतो. एक शॉर्ट रन असं संकेत आमच्याकडे.
हा चेक करतोय कुठे कुठे या साईडला काय आणि पूर्ण रन झालेला आहे मित्रांनो. थर्ड अंपायर आमच्या तिसऱ्या थर्ड अंपायरचा निर्णय आलाय. हॅलो हॅलो लास्ट चेंडू आणि बघू फाईन लेग एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, परंतु नक्कीच 2 रन तर निश्चितच पूर्ण आणि तिसऱ्या रनाची माग आहे. तिसरा रन देखील पूर्ण. या 3 रनाच्या सायानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचवली ते 88. लाजवाब काय शेवटचं षटक खेळत मित्रांनो. आणि लाईनीत यायचं आहे मित्रांनो, लाईनीत जायचं आहे, लाईनीत यायचं आहे. आणि शेवटच्या षटकात मित्रांनो बघा, मी आलोय मित्रांनो आई सप्तशृंगी गडाच्या शेजारून मी आलो. चंकापूर धरणापासून 3 किलोमीटर अंतरावरून गावाचं नाव आहे चिंचोरे, नाव आहे रामदास कवर मित्रांनो. अगदी शेवटच्या षटकात 30 रन ठोकलेत तुम्ही. 30 रन मित्रांनो काढून दिलेत या ठिकाणी. 3 बॉल दिले नवे, 3 दिलेले आहेत ना नवे. पहिले मॅच सुरू होते तेव्हा 2 देऊन टाकावं लागतं, चेक करतात त्याच्या खिशात. अरे नाही रे बाबा, 3 नवे दिलेत पहिले सुरुवातीला. आणि नक्कीच उत्कृष्ट मित्रांनो 6 बॉलामध्ये 30 रन काढून अगदी रनांचा पाऊस पाडून दिलेला आहे आमच्या मच्छिंद्र यांनी. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. आणि नक्कीच आमच्या मच्छिंद्र दादाला पैसे तर द्याच, पण पोपट भाऊ बैरम पाण्याची गरज आहे त्यांना. आधी पाणी द्यायचं आहे. कॅमेरा आणि इकडे करायचं आहे. आणि नक्कीच या ठिकाणी अगदी 6 बॉलामध्ये 30 रन ठोकलेत आमच्या मच्छिंद्र यांनी. यांना पारितोषिक देताना आमचे पूर्ण आयोजन नक्कीच अभिनंदन करतो. बाळाभाऊ, निलेश भाऊ डांगरे असतील, गुलू दादा सोनवणे असतील, यशवंत दादा पाटील असतील, बापू भाऊ शिरसाट असतील, नक्कीच विकी भाऊ पगार, अतुल भाऊ तात्या सोनवणे असतील, जॉन्टी भाऊ भांबरे, शरद भाऊ निकम, मनोज भाऊ जाधव, प्रदीप भाऊ निकम. नक्की मित्रांनो सगळ्यांचं अभिनंदन करतो. सुबोध भाऊ कुमार, पोपट भाऊ बहिरम, नक्कीच अभिनंदन असेल तुमचं सर्वांचं या ठिकाणी. म्हणून म्हणतो मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. आणि नक्कीच मित्रांनो आज बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे 395वी जयंती निमित्त मित्रांनो आपण थोडं खेळ उशिरा सुरू केलं. आणि नक्कीच या ठिकाणी बघायला हॅलो 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 हॅलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय हो. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. नक्कीच मित्रांनो आनंदमय वातावरण. हॅलो
नक्कीच मित्रांनो बघायला गेलं तर मित्रांनो ह्या ठिकाणी हो ना. गेला ना पण नक्की टॉस पडण्यासाठी नवीन दोन संघांचा नवीन दोन संघांनी टॉस पडण्यासाठी लवकरात लवकर मैदानात यावे. टॉस का बॉस. हॅलो हॅलो मग द्या टेप लावून द्या ना. हॅलो 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 चांगलं चाललं पाहिजे असं. हॅलो फक्त घेऊ गावात जाणं येणं पण नाही कारण आहे ना लाईव्ह आहे ना तर मध्ये आवाज कट नाही. मी काय बोलतो शिडी द्या ना जरा मोठी लावून कालच सांगितलेलं तुम्हाला. रोज काय तिकडनं हाणणार तिकडचा पण कॅमेरामॅन उतरला पाहिजे ना. उतरून जा. सुबोध कुवर यांनी समालोचकच्या दिशेने यायचं आहे. काय नाव ओनियन किंगचे कप्तान आणि जीवा वॉरियर्सचे संघाचे कप्तान यांनी कम्युनिटी बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. नवाद रण तुम्हाला ह्या ठिकाणी स्पर्धेच्या मित्रांनो बघायला गेलं तर
देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाणा यांच्या वतीने भेटीला आलेली स्पर्धेचा दुसरा दिवस DR 11 सटाणा वर्सेस फायटर 11 अशी लढत DR 11 सटाणा संघाने नक्कीच मित्रांनो षटक क्रमांक 8 मध्ये पहिल्या खेळून 89 रनाचं आणि नॉन स्ट्राईकला सुमित कुवर आहे. सुमित कुवर कोणचा उजर कुठे आहे? उजरले करणार आहे दादूस. टॉस साठी यायचं आहे मित्रांनो. दोन्ही संघाचं मी नाव पुकारलंय. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? बॉलर ए जॉन्टी बॉलर नेम कॅमेरामन दादा समोरच्या दिशेने टॉस पाडताय त्या ठिकाणी फिरवायचा आहे कॅमेरा. कोण आहे? इथं बस. कोण आहे बॉलर? निलेश पवार. आणि पहिल्याचा बॉलावर हवा बारावा पिल्यर ओपन करके वेट यहाँ पे नाम दिख जाएगा. अहो तो क्रिकेट वाला क्लियर नाही आमचा ना. तो नाही क्लियर ना. जय काय कबाड. नक्कीच मित्रांनो बघायला गेले तर उत्कृष्ट फलंदाजी मध्ये बाहेर आहेत जय काय कबाड. उत्कृष्ट फलंदाजी मध्ये गोलंदाजी मध्ये बाहेर. अगदी पहिलं चेंडूवर षटकार मारलेला जय गायकवाड यांनी. डॉट होता आता डॉट होता. आणि बघू ह्या ठिकाणी पुन्हा बॉल जाईल हवाई हल्ला षटकारच्या रूपाने. म्हणून तर म्हणतो ना मित्रांनो ज्या ना बाहेर तिथून जर बघितलं तर मित्रांनो चनकापूर धरणापासून अवघा 3 किलोमीटर अंतरावर माझं छोटस गाव दर्या खोऱ्यात वसलेल्या चिंचोरे तिथला मी रामदास कवर माझं नाव आहे मित्रांनो. अगदी अजिकांनी मला ह्या ठिकाणी आमंत्रित केलं. समालोचक साठी नक्कीच मी अजिकांचा आभार ह्या ठिकाणी मानतो मित्रांनो. नक्कीच माझ्या सारख्या माणसांना ह्या ठिकाणी आमंत्रित केलं त्यांनी नक्कीच अजिकांचा आभार मानतो. फलंदाजी गोलंदाजी बरकाबड सज्ज होतील पुरा. जय गायकवाडच्या नावानं चांद फल चारी दिशेला झेंडा फडकताना अगदी बॅटीने कडा घेतला आणि तर त्या दिशेला मोठा जसा मित्रांनो कडा घेतला. अगदी चेंडू गेला थर्डमॅनच्या दिशेला आणि नक्कीच शेलबाद होऊन तुम्हाला तंबूच्या आचऱ्याला यावं लागल. नक्कीच मित्रांनो अगदी थोड्या बॉलामध्ये 50 मारणारे असे आमचे जय गायकवाड. परंतु प्रत्येक दिवस मित्रांनो एकाचा खेळून उगवतो आणि त्यांची जागा भरण्यासाठी जात आहेत तेजस. तेजस पिंपल्स या ठिकाणी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल. हे देखील मित्रांनो फलंदाजीमध्ये माहेर आहेत, खतरनाक आहेत. हे देखील यांना देखील मित्रांनो भरपूर ठिकाणी मी बघितलंय, भरपूर ग्राउंड वरती बघितलं. त्या ज्या ठिकाणी मी समालोचक करण्यासाठी असतो
त्या ठिकाणी एखाद्या प्लेयरला बघितलं तर मित्रांनो मला 5-10 वर्षांनी बी दिसला तरी मित्रांनो तो इतिहास विसरत नाही. कारण मित्रांनो उत्कृष्ट फलंदाजी मध्ये बाहेर आहेत तेजस देखील या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी. आणि बघू ह्या ठिकाणी एकच रन असेल. सिंगल रन प्राप्त केलाय. या सिंगल रनाने खाता वैयक्तिक खोललाय तेजस्याने. तोपर्यंत मित्रांनो स्पर्धेचा दुसरा दिवस उगवलेला बुधवारच्या नावानं चारी दिशेला बघितलं तर गोडमय वातावरण झेंडा फडकताना गावाचं नाव आहे सटाण. भेटेला आलेली स्पर्धा मित्रांनो देव मामलेदार यशवंतराव महाराज आमदार चषक 2025. नक्कीच मित्रांनो आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं या आमच्या आयोजकांच्या वतीनं तुमचं ह्या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. लेफ्ट हँड बॅटमॅन आणि बघू ह्या ठिकाणी रन घेण्याचा प्रयत्न आणि एक रन निश्चितच पुढं. या एक रनाने धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची समीकरण आहे 1 बाद 14 या अंकावरती. षटक क्रमांक पहिल्याच खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले. समीकरण 1 बाद 14 या अंकावरती. नक्कीच मित्रांनो अंपायर की म्हणून काम करत आहेत आमचे मित्र अतुल तात्या तसेच चेतन भाऊ. नक्कीच अभिनंदन असेल तुमचं. मित्रांनो भरपूर ठिकाणी यूट्यूब लाईव्ह स्पर्धा असतात त्या ठिकाणी मित्रांनो पंचांचं नाव घेताना कोणी दिसत नाही. पण मी ज्या ठिकाणी जातो तो लाईव्ह असो स्पर्धा किंवा अशी विदाऊट असो त्या ठिकाणी नक्कीच मित्रांनो नाव घेत असतो. पंचांचं देखील मोठी भूमिका असते मित्रांनो. नक्की या अनुषंगाने जय या स्पर्धेला क्रिकेट चाहते म्हणून तुम्ही हजेरी लावलीत. माझ्या भावाच्या माझ्या मामाच्या काकाच्या दादाच्या नावानं लावलेली हजेरी नक्की तुमची देखील मित्रांनो या ठिकाणी तुमचं देखील अभिनंदन करतो. कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. आंतरराष्ट्रीय देखील आपण क्रिकेट बघतो टीव्हीवरती. मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने क्रिकेट चाहते त्या ठिकाणी कोणाच्या तरी बाजूनी टाळ्या टिपण्यासाठी असतात. राहुल षटक क्रमांक दुसरा हाताळताना षटक क्रमांक दुसऱ्याचा बॉल क्रमांक पहिला फेकलाय डॉट बॉल राहुल यांनी. बघू लेफ्ट हँड बॅटमॅन फलंदाजी गोलंदाजी बरकावर सज्ज होईल. आणि बघू ह्या ठिकाणी प्रहार केले या षटकाच्या छायानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले. तुमचे समीकरण आहे 1 बाद 20 या अंकावरती बनवायचे आहेत मित्रांनो. तो उंबरटा आहे तुमचा समोर. ते उंबरट्याचं नाव आहे 89 रनापर्यंत पाटला सुरू झालाय. परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या रनाची माग आहे. दुसरा रन देखील पूर्ण होईल. या 2 रनाच्या सायाने धावसंख्या बोर्डावर जाईल तुमचे समीकरण 1 बाद 22 अंकावरती. बघायला गेलं तर मित्रांनो आणि समोरच्या दिशेला आणि अगदी आठवण आणून दिलेल्या फॅन बॅटमॅनचे सौरभ गांगुली फटका म्हणावा लागेल या ठिकाणी. लाजवाब उत्कृष्ट फटका मारलेला षटकाच्या रूपेने सजवलेला फटका. या षटकाच्या सायानं धावसंख्या फायटर 11 संघाची समीकरण आहे 1 बाद 28 अंकावरती.
म्हणतो ना मित्रांनो, हे दोन्ही संगत खतरनाक आहेत. वेळेचं काळच सांगून देईल. त्या ठिकाणी देखील मोठे मोठे फलंदाज आहेत, अनुभवी आहेत. DR11 सटाणा वर्सेस फायटर 11 अशी लढत स्पर्धेचा दुसऱ्या दिवसाची बुधवाराच्या नावाने उगवलेला दिवस. नक्कीच मित्रांनो, आनंदमय वातावरण. गावाचं नाव आहे सटाणा. बघू आपल्याकडनं मोठ्या अशा संघाला राहुल भाऊ वाघ यांच्याकडनं विकेट मिळवून देण्याची, परंतु बघू ह्या ठिकाणी नक्कीच कोणचा संकेत. आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि मिसफील्ड सीमा पार चौकार. या चौकारच्या छायानं धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची. समीकरण 1/32 अंकावरती बघायला गेलं तर मित्रांनो, एक रन काढत आपल्या संघाला घेऊन जाता येतं विजयाच्या दिशेनं. तोपर्यंत मित्रांनो पोचायचं आहे तुम्हाला 89 रनापर्यंत. परंतु तुमच्या समोर बलाढ्य संघ आहेत. DR11 सटाणा. बाळाभाऊ सोनवणे अगदी गुड स्वभावाचा माणूस मित्रांनो या ठिकाणी. आणि पुन्हा जागा बनवली. बॉल चाललाय सीमा पार चौकार. या चौकारच्या सायानं हळूहळू रन तुम्ही जोडत चालले आपल्या संघासाठी. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे. समीकरण 2/36 अंकावरती 1/36 अंकावरती स्वारी. नक्कीच मित्रांनो बघायला गेलं तर अगदी षटक क्रमांक 2च 36 रन ठोकलेत. विकेट क्रमांक 1चं पथन नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो अगदी 12 बॉलामध्ये 36 रन काढलेत. आणि आमच्या मशिंद्राचं बघायला गेलं तर शेवटच्या षटकामध्ये मित्रांनो अगदी 6 बॉलावरती 30 रन जोडून आपल्या संघाला 89 रनापर्यंत डोंगर उभारून देणारा तो फलंदाज मशिंद्र. नक्कीच या ठिकाणी तुमच्या खेळीमुळं 89 रनाचं डोंगर उभारलंय तुम्ही. या ठिकाणी आव्हान दिलंय तुम्ही फायटर 11 संघाला. 89 रनाचा पाठला सुरू आहे तुमच्या समोर. उत्कृष्ट फलंदाज आहेत. त्या अनुषंगाने तुम्हाला उत्कृष्ट गोलंदाज पाठवावा लागेल. षटक क्रमांक 3 घेऊन येतात. अनिल पिंपळशे षटक क्रमांक 3 हाताळताना सामना करतील. स्कॉर्पिओ गाडी जे आलेले आहे मित्रांनो, स्कॉर्पिओ गाडी ती मागे घ्यायची आहे. बॉल येतील, गाडी मागायची आहे. बॉल बिल लागल तुमच्या गाडीला. आणि मागे पार्किंग आहे दादा. गाडी सरळ आणायची आहे. मागून आणायची आहे आणि मागे पार्किंग आहे. कारण गाडी मित्रांनो गाडीला बॉल लागू शकतो आणि त्या ठिकाणी नक्कीच फिल्डर देखील अटकू शकतो. म्हणून या अनुषंगाने साहेब तुम्ही गाडी मागच्या दिशेने आणायची आहे. टप्प्याचा चेंडू मेडानच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आमचे पोपटभाऊ बैरम सावरपाड्याची शान अगदी गोड स्वभावाचा माणूस त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करताना. अनिल पिंपळशे षटक क्रमांक 3 हाताळताना. आणि दीपक भाऊ सोनवणे यांचं आगमन झालंय. त्यांचं ह्या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं दादा तुमचं स्वागत असेल. धाव संख्या किती हो काय सांग पाणी
आणि ह्या ठिकाणी आमच्या थर अंपायर कडे निर्णय आलोय नक्की मित्रांनो थ्रो बॉलिंग करता की नाही या अनुषंगाने थर्ड अंपायर आमचे मित्र चेक करत आहेत वेळ लागेल थोडं मित्रांनो थांबायचं आहे काय वाटतंय बाबा पाऊल फिरतो पण वरून खाली बरोबर येतोय तुला काय वाटतं वरतून येतोय बरोबर वरतून येतो फक्त इथूनच येत नाही तर वरतून बरोबर रिलीज करताना पाय तिथं डाव पाठवत थोडं थ्रो बॉल आहे आणि नक्कीच थ्रो बॉल पंचांचा निर्णय आलाय नो बॉल पंचांनी नो बॉल घोषित केलंय आमच्याकडे नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो ह्या ठिकाणी 89 रनाचा पाठला करताना या ठिकाणी फायटर 11 संघ आपल्या समोर अगदी पाटला सुरू झालाय फायटर 11 संघाकडनं 89 रनाचा देव मामलेदार यशवंत महाराज क्रिकेट क्लब सटाणा यांच्या माध्यमामधून भेटीला आलेले मित्रांनो स्पर्धा आहे स्पर्धेचा दुसरा दिवस गोड वातावरण रे भाई अरे इधर आना भी नहीं बैठना वो पूछ रहे बार बार पूछ रहे रन निकाला क्या वो अभी एक रन काढलाय का इधर बैठना इधर आना इधर उजर एक रन काढलाय का त्यांनी पळून आणि 1+1 ना 9+1 आहे ना भाऊ तू इकडे बस ना यार हा एक दिले तरी पाहिजे म्हणजे तू हा ना 2 घेतले एक रन पळून आणि एक नो बॉल अरे यार आम्ही भेटे ना यार काय गरम हो रहा आता हे पाय आम्ही बी बसलोय आम्हाला गरम YouTube लाईव्ह आहे ना त्याच्यामुळे 23 ला पाहिजे हे पाय ते प्रत्येक वेळेस तुझं नाव पुकारायला हे डायरेक्ट सेट करतं ना पुढे मी 22 23 6 दिवस आहे इकडे बस ना तिथे काय बस इधर बेटा तुझे हा फिर भेटना आराम तू पुढे जाशील तर गरम होईलच नाही आणि नक्कीच या ठिकाणी शेटकार आणि नक्कीच शेटक हाताळण्यासाठी आलेले आमचे मित्र पोपटभाऊ बैरम सावरपाड्या गावाची शान सामना करतील तेजस आणि अगदी ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात परंतु 2 रनावर संतोष मारावं लागेल या 2 रनाच्या साह्यानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले तुमचे 47 अंकावरती अगदीच बघायला गेलं तर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्हाला जोडी फोडावा लागेल खतरनाक फलंदाजीमध्ये माहेर क्षेत्ररक्षक तैनात या अनुषंगाने अगदी चेंडूला उचलतील फेकतील
बॉलरच्या दिशेने त्या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो मोठा अनुभव आहे आमच्या पोपट भाऊ बैरम यांना. अगदी क्रिकेट चाहते आहेत मित्रांनो. बघायला गेले तर मित्रांनो फॉरेस्ट मध्ये कार्यरत आहेत आमचे पोपट भाऊ बैरम. या ठिकाणी षटक टाकताना मिड ऑफच्या दिशेला आणि नक्कीच एक रन 2 रन पूर्ण होतील. या 2 रनाच्या साह्याने नक्कीच मित्रांनो तुमची धावसंख्या पूर्णवर जाईल 50 अंकावरती. आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. तुम्हाला नक्कीच कॅच घेतल्या पाहिजे होतं मित्रांनो, कारण मी बोलतो ना या ठिकाणी जोडी फोडायची असते. जर जोडी फोडली असती तर नक्कीच दबाव पडला असता. बघितलं तर षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. धावसंख्या पूर्णावर जाईल तुमची 51 अंकावरती. समीकरण 1 बाद. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. समीकरण 1 बाद 51 अंकावरती. पण व्हायचं आहे मित्रांनो 89 धावा 89 रनाचा पाठला सुरू तुमच्याकडनं. मी म्हणत होतो ना मित्रांनो खेळ सुरू झाला त्यावेळेस फायटर संघामध्ये भरपूर फलंदाजांना ओळखतो मी. चेतन दादा, अतुल तात्या, अतुल भाऊ, बकर 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 अतुल आता बकरे अकल ना आवाज दिला तरी काय अकल ना द्या. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती. षटक क्रमांक 4 घेऊन आलेत जंटी. बघू या ठिकाणी षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे फायटर 11 संघाची. समीकरण 1 बाद 51 अंकावरती. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती बनवायचे आहेत. टप्प्याचा चेंडू आणि बॉलाला उठवला शिवा. सत्तावन्न अंकावरती. अगदी बॉलाला दिशा दिली, टायमिंग आणि नक्कीच ह्या ठिकाणी बॉलाला हवाई हल्ला, अगदी हवाई सफर करायला लावलं फलंदाजाने. षटकारच्या रूपेने फटका सजवलेला. बघायला गेलो तर मित्रांनो ह्या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजी मध्ये बाहेर, म्हणून म्हणतो मित्रांनो कॅच घेतला असता तर नक्कीच एकच रन. या एक रनाच्या साह्यानं धावसंख्या पूर्णवर जाईल तुमची 58 अंकावरती. 1 बाद 58. टप्प्याचा चेंडू मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या अगदी गॅपीमधून सीमापार चौकार. या चौकारच्या छायाने धावसंख्या बोर्डावर जाईल. समीकरण 1 बाद 62 अंकावरती. अगदी 89 रनाचा पाठला करताना फायटर 11 संघ स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाची पहिली लढत. या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो दोन्ही बलाढ्य संघामध्ये लढत. एकच रनावर आणि या ठिकाणी चौकार असेल
अंपायर यांनी आमच्याकडे इशारा केलेला आहे. नक्कीच पुन्हा 4 रन जातील फायटर 11 संघाच्या खात्यामध्ये. मैदानाच्या दिशेला नक्की सीमा पार चौकार. या चौकारच्या साह्याने धावसंख्या बर्डावर जाईल तुमचे समीकरण एक बाद 70 या अंकावरती. बॅक फुटला टच केलेला चेंडू आणि बघू दुसरा रन घेण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 4 खेळ संपलाय. धावसंख्या बुरडावर आहे. फायटर 11 संघाचं समीकरण एक बाद 71 या अंकावरती. बघायला गेलं तर मित्रांनो अगदी विजयाच्या दिशेनं आपल्या संघाला घेऊन जात आहेत दोन्ही फलंदाज. षटक क्रमांक 4 खेळ संपलाय. षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती. षटक क्रमांक 5 घेपुढे येतील निलेश यांचा सामना करतील तेजस पिंपळशे. बघू आपल्या संघाला अगदी विजयाच्या दिशेने घेऊन जात आहेत आपल्या संघाला. परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. काय टायमिंग होता. बॉलाला पाठवला षटकारच्या रुपयाने फटकार. उत्कृष्ट फटका सजवलेला तेजस पिंपळचे यांनी. आणि बघू या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो या षटकारच्या रुपयाने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचली ती 77 अंकावरती. मिड विकेट एरियामध्ये बॉल जाईल सीमा पार चौकार. या चौकाच्या साह्याने धावसंख्या बोर्डावर जाईल तुमचे समीकरण एक बाद 81 अंकावरती. इथून जर बघितलं तर मित्रांनो केवळ 8 रनापासून तुम्ही वंचित आहेत. केवळ 8 रन विजयापासून दूर तुम्ही. पुन्हा मिड विकेट एरियामध्ये पोपटभाऊ बैरम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करताना चेंडूला उचललं फेकलं बॉलरच्या दिशेने. तोपर्यंत निश्चितच 1 रन जाईल खात्यामध्ये. उत्कृष्ट फलंदाजी करून आपल्या संघाला अगदी विजयाच्या उंबरट्यापर्यंत नेऊन ठेवलेलं मॅच केवळ 7 रनापासून तुम्ही दूर आहात. आणि पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय. फाईट ह्या वाईटच्या इशाराने 1 रनाची पडत पडेल फायटर 11 संघाच्या खात्यात. फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्कावरती. आणि बघू या ठिकाणी रन चोरण्याचा प्रयत्न आणि नक्कीच रन चोरून घेतला असं म्हणावं लागेल. 1 रन नक्कीच मित्रांनो विजयाच्या उंबरट्यापर्यंत आणून ठेवलेली आपली मॅच फायटर 11 संघाने केवळ 5 रनापासून वंचित आहात.
आणि नक्कीच या ठिकाणी रन चोरण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एक रन चोरला आणि दुसरा रन देखील खात्यात जाईल आणि नक्कीच लेग बाईचा रन असेल मित्रांनो 2 रन चोरलेत अवघा 3 रन वंचित आहेत तुम्ही विजयापासून अगदी विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेले फायटर 11 वर्सेस मित्रांनो दुसऱ्या दिवसाची लढत 11 सटाणाची लढत दुसऱ्या दिवसाची रंगत होती आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आणि शेटकार असेल या ठिकाणी विजयी शेटकार तेजेचे या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाणा यांच्या वतीने भेटीला आलेली स्पर्धेचा दुसरा दिवस बुधवाराच्या नावाने भुगवलेला आणि एका रांगेत यायचं आहे मित्रांनो मी वारंवार तुम्हाला सूचना देत असतो की या ठिकाणी युट्यूब लाईव्ह स्पर्धा चालू आहे मित्रांनो जायचं आहे रांगेत यायचं आहे रांगेत गाडी चालवणार तो जे ना ठीक आहे मनोज झालं फक्त एक चेंज केलं बघा आम्ही एक चेंज